नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पतीनं पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून आणि त्यानंतर कोयत्याने तिच्या गळ्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केली. आता या हत्येमागचं धक्कादायक कारणही समोर आलंय. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात प्रशांत पाटील आणि त्याची पत्नी रोहिणी पाटील हे दाम्पत्य आपल्या 2 मुलींसह वास्तव्यास होतं. 8 वर्षांपूर्वी प्रशांतचा विवाह वाळवा तालुक्यातील ढवळी गावातील रोहिणीशी झाला होता. त्यांना 6 आणि 3 वर्षाच्या 2 मुली आहेत. प्रशांतचा गावी दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय असून गेल्या काही दिवसांपासून या दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते. प्रशांत याचे एका तृतीयपंथीयासोबत 4 ते 5 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळाल्यापासून पत्नी रोहिणी आणि पती प्रशांत यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते. रोहिणीचं माहेर सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे होतं. तिचे वडील आजारी असल्यानं दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यामुळे रोहिणी वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे येणं जाणं करत होती. घटनेच्या दिवशी म्हणजे सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी प्रशांत आणि रोहिणी दोघे दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे परतत होते. रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास वारणा नदीचा पूल ओलांडून गावाजवळील ओढ्याजवळ प्रशांतनं दुचाकी थांबवली. अचानक त्याने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले आणि तिच्यावर हातोडीने वार सुद्धा केले. रोहिणीने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. हातावर वार झेलले, पण अंधार आणि निर्मनुष्य ठिकाणामुळे तिला मदत मिळाली नाही. प्रशांतच्या सततच्या हल्ल्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर प्रशांतनं गावातील लोकांना पत्नीचा खून केल्याचं सांगून मुलीकडे लक्ष ठेवा, मी आता 5 ते 6 महिने येणार नाही असं सांगून फरार झाला. या घटनेनं भादोले गावात एकच खळबळ उडाली होती. पती प्रशांत हा मध्यरात्री कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. प्रशांत पाटील याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 3 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे. रोहिणी पाटील हिच्या माहेरकडच्या नातेवाईकांनी या प्रकरणामध्ये आणखी काही जण सामील असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सामील असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.